जिल्हा परिषदेच्या 68 गटांचं आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आलं असून 2 दिवसात कोणतीही हरकत दाखल झाली नाही असं जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले। हरकतीसाठी अंतिम मुदत 17 ऑक्टोबर आहे। प्रशासन आता प्रत्यक्ष निवडणुकीसाठी तयारीत असून 27 ऑक्टोबरपर्यंत गणनिहाय मतदार यादी अंतिम होईल, तर 4 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मतदार यादी ठरवण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम आखला जात असून मतदानासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे। 12 तालुक्यात प्रत्येक गावी मतदार केंद्र स्थापन करावं लागणार असून दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।